की मी पवार कुटुंबाच्या एका अंतर्गत कराराचा बळी पडलेलो आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे यावर? म्हणजे त्यांचं मत असं असावं की करार जो माझ्यात आणि अजितदादांमध्ये जो काल्पनिक करार झालेला आहे की अजितदादांनी माझ्या मतदारसंघामध्ये प्रचाराला यायचं नाही आणि मी तिकडे जायचं नाही. एकतर मी स्वतः बारामतीमध्ये प्रचाराला गेलो होतो. तसं बघायचं झालं हे वक्तव्य आपण जर राम शिंदेंचं तसं घेतलं तर माझा आणि कोणाचा करार झालाय मी सांगतो. मी अमित शहांचा माझा करार झालाय. त्यांनी त्यांची लावलेली सभा कॅन्सल केली. कदाचित मी फोन केला असेल अमित शहा साहेब तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये प्रचाराला येऊ नका. त्यांनी ते ऐकलं असावं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री साहेबांचा माझा करार आहे. त्यानंतर बावनकुळे साहेबांचा आहे. त्याच्याच बरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर सुद्धा मी करार केला असावा की माझ्या मतदारसंघामध्ये येऊ नका. आता तुमचेच नेते तुमच्या प्रचारासाठी तुमच्या मतदारसंघामध्ये आले नसतील तर दुसऱ्या मित्रपक्षाचा विषय घेऊन तुम्ही फक्त तुमचा भाव वाढवत आहात असं आपल्याला म्हणावं लागेल. 2019ला आताच काहीतरी केलं होतं. त्यावेळेस विखे पाटील साहेबांच्या डोक्यावर खापर त्यांचा पराजयाचं फोडलं होतं आणि त्यांना भेटवस्तू काय मिळाली तर ते मागच्या दरवाजाने आमदार झाले, एमएलसी झाले. आता घिसीपिटी स्ट्रॅटेजी डोळ्यात पाणी आणून ते काय करण्याचा प्रयत्न करतायत की आता त्यांची सत्ता आलेली आहे की एमएलसी असताना सुद्धा त्यांना मंत्रीपद मिळावं असं कदाचित त्यांच्या मनामध्ये धोरण असावं असं आपल्याला म्हणावं लागेल. फक्त मी विनंती अशी करतो ते नैराश्यामध्ये आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत. पैशाचा खूप मोठा वापर केला माझ्या विरोधात. मोका लागलेले गुंड त्यांनी माझ्या विरोधात प्रचारासाठी आणले होते आणि बरंच काही दबावतंत्र सत्तेचा वापर करून सुद्धा आणि मी माझ्या मतदारसंघात नव्हतो, फक्त 3 दिवस होतो. अशात त्यांनी घरोघर जाऊन गल्ली गल्लीत जाऊन सुद्धा त्यांचा पराजय तिथे झाले. थोडे डिप्रेशनमध्ये नैराश्यामध्ये. तुम्ही सुद्धा जास्त प्रश्न विचारून त्यांची आरोग्याची परिस्थिती खराब करू नये अशी विनंती विरोधक म्हणून मी करतो. पण ते तुमच्या विरोधात पुरावे देतात. त्यांनी तुमच्या विरोधातल्या एफआयआर कॉपीज दाखवल्या. ते म्हणाले की रोहित पवार जाणीवपूर्वक अजित पवारांच्या प्रचाराला पण गेले नाही. इतकंच नाही तर त्यांच्या कुटुंबाचं मतदान सुद्धा रोहित पवारांनी केलं नाही जे बारामतीमध्ये आहे आणि अशा अर्थी त्यांनी अजित पवारांना मदत केलेली. आणि अजित पवारांचा त्यांनी एक मेसेज दाखवला की त्यांनी अजित पवारांना मेसेज केला होता की माझ्या मतदारसंघात या, माझ्या मतदारसंघात तुम्ही सभा घ्या. पण अजित पवारांनी त्याला रिप्लाय केला नाही. आता अमित शहानी तर सभा दिली होती ती कॅन्सल केली. मग अमित शहा साहेबांबद्दल काय म्हणायचं की आम्ही त्यांना फोन केला की सभा कॅन्सल करा. उगाच तुम्ही कुठेतरी राजकीय भांडवल तिथं करत आहात. राहिला प्रश्न माझ्या कुटुंबाचा, माझी पत्नी, माझी आई, माझे वडील हे जाऊन मतदान करून आले होते. आता मी का नाही जाऊ शकलो? जामखेडमध्ये गुंडांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला होता. गुंड राम शिंदेचा प्रचार करण्यासाठी फिरत होते. बूथ ताब्यात त्यांना घ्यायचं होतं. मध्यरात्रीपासून आदल्या दिवशीपासून मी तिथं जामखेडला राहिला होतो, लोकात होतो. माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागू नये यासाठी मी फिरलो. आता लोकशाही तिथं असली असती तर मी तिथं नसतो. 2019 जसं मतदान करून मी आलो असतो. आणि राहिला प्रश्न गुंडाशाहीचा, ती गुंडाशाही तुम्ही कशाला केली? आता दुसरा विषय आहे की मी मतदानाला गेलो असतो आणि मी जर तिथं याचं बटन दाबलं असतं तुतारीचं मग थोडी हाजीदारांना मदत केली असती. आता मी इथं अडकून बसलो. जर गुंडाशाही नसली असती तर मी मतदान करून आलो असतो. त्यामुळे काय रडीचा डाव आहे. माझ्यापेक्षा जास्त विखे पाटील साहेब त्यांना खूप चांगलं ओळखतात. त्यांना हा प्रश्न करावा. मला एक सांगा की आज नेमकं सकाळी काय झालं जेव्हा तुम्ही दोघं एकमेकांच्या समोर आलात? नेमके अजितदादा तुम्हाला काय म्हणाले, त्याचा तुम्ही काय अर्थ काढलात आणि तुम्ही त्यांच्या पाया का पडलात? आता प्रीती संगमवर मी गेलो होतो. तिथं एकतर संस्कार आणि विचाराला फार महत्व आहे. अतिशय पवित्र ठिकाणी तिथं तुम्ही नतमस्तक झालो. थोडासा उशीर झाला. पत्रकारांशी मी बोलत होतो. पवारसाहेब पुढे निघून गेले होते. तेवढ्यात अजितदादा तिथं आले. आल्यानंतर समोरासमोर मी आलो आणि संस्कृती पद्धतीने मी त्यांचे पाया पडणारच होतो कारण ते माझे काका सुद्धा आहेत, थोरले सुद्धा आहेत. आणि अशात मी काय करायच्या तेच म्हणले की पाया पड. तो त्यांचा अधिकार आहे. मग मी पाया पडलो. बस तेवढाच विषय झाला. एक गुप्त तुमची भेट झाल्याचंही कळतंय. तुम्ही ज्या दिवशी विजयी झाला त्या दिवशी राम शिंदेचा असा आरोप आहे की त्याच दिवशी रात्री तुम्ही अजितदादांना भेटलात आणि त्यांनी जी काही तुम्हाला मदत केली त्याबद्दल तुम्ही त्यांना त्यांचे आभार मानले. नाही, अमेरिकेत आम्ही भेटलो होतो. ज्याच्यात दादाही गेले नाहीत, मी नाही गेलो. त्यामुळे उगाच काहीतरी काल्पनिक नका. पुरावे असतील तर तुम्ही पुरावे द्या. राहिला प्रश्न पुराव्यांचा, पैशाच्या बद्दल ते बोलतायत. जो व्हिडिओ मी टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आहे इनशर्ट करून. ती व्यक्ती कोण हे मात्र राम शिंदेने ओपन हिंमत असेल तर लोकांना सांगावं. परंतु रोहितजी, हा विजय झाल्यानंतर सातत्यानं चर्चा ही पण आहे की आपले काही खासदार हे अजित पवार यांच्या पक्षाशी, त्यांच्या लोकांशी संपर्कात आहेत. आपले जे 10 आमदार जिंकून आलेले आहेत त्यापैकी सुद्धा काही लोक संपर्कात आहेत. आपल्या कानापर्यंत अशी काही चर्चा आलेली आहे का? नाही, शेवटी चर्चा असते. चर्चा अनेक असतात.
आता ह्याच्यामध्ये समजा तुमच्या फोनवर अननोन नंबर आला, तुम्ही तो उचलला आणि पुढून एखादा मोठा नेता सत्तेतला बोलत असेल तर संपर्क झाला, पण निर्णय जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत त्याला निर्णय आपल्याला म्हणता येत नाही. आणि राहिले प्रश्न आता हे जे कोणी पवार साहेबांबरोबर आहे ते संघर्षाच्या काळामध्ये साहेबांबरोबर राहिलेले आहेत. त्यामुळे जे सगळे लोक आज आमदार नाही तर खासदार असतील ते पवार साहेबांबरोबर राहतील असा विश्वास मला तरी वाटतो. ज्या पद्धतीनं इतकं यश मोठं यश महायुतीला मिळालेलं आहे, हे अपेक्षित होतं का? अनेक लोक वेगवेगळ्या शंका उत्पन्न करतायत. आपल्या कानावर अशा काही शंका आहे का? तुम्हाला वैयक्तिकरित्या या सगळ्या पराभवाची काय कारण वाटतं? एक तर आम्हाला तर अपेक्षित नव्हतंच, कारण का आम्ही सत्तेत येऊ अशी आमची अपेक्षा होती, लोकांची अपेक्षा होती. भाजपच्या नेत्यांना सुद्धा हे अपेक्षित नव्हतं एवढं मोठं यश त्यांना मिळेल. त्याबरोबर लोकांना सुद्धा हे अपेक्षित नव्हतं. नाही तर आज 222 पेक्षा जास्त आमदार जेव्हा महायुतीचे निवडून येतात तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी केली पाहिजे अशी परिस्थिती असायला पाहिजे, पण तसं काही दिसत नाही. सामान्य लोक कुठेही जल्लोष करताना दिसत नाही. आमदारचे काही कार्यकर्ते ठराविक ठिकाणी गुलाल नाही तर फटाके फोडत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघितलं अख्खा महाराष्ट्र शांत आहे. एवढा मोठा विजय होऊन सुद्धा लोक जर सेलिब्रेट करत नसतील आणि सोशल मीडियावर जर तुम्ही बघितलं नेत्यांनी अजून सुद्धा ईव्हीएम टॅम्परिंग बद्दल तिथं काही टाकलेलं नाही, पण सामान्य लोक मात्र व्हिडिओ आता टाकायला लागले. त्यामुळे लोकांना आता वाटायला लागले की ईव्हीएम टॅम्परिंग झालंय का. ईव्हीएम टॅम्परिंगचा एक मुद्दा असू शकतो. दुसरा, ओबीसी मराठा मोठ्या प्रमाणात जे काही विष पेरलं गेलं त्याचाही काही प्रमाणात फायदा भाजपला नाही तर महायुतीला झाला असावा. ओबीसी मराठा सांगितलं, हिंदू मुस्लिम आहे, पैशाचा वापर, दबाव तंत्राचा वापर, नेते फोडणं, ह्या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी फायदा हा महायुतीला झाला असावा अशा चर्चा आता आमच्यात सुरू आहे. त्याच्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा जो मुद्दा आहे, आता याच्यात झालं असं की गेल्या 2.5 वर्षामध्ये सामान्य लोकांच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा न आल्यामुळे म्हणजे शेतकरी अडचणीत आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, महिला सुरक्षेचा विषय आहे. अशात 1500 रुपये महिन्याला, ते सुद्धा दिवाळीच्या आधी 4,500 रुपये जेव्हा महिलेच्या खात्यात आले त्याचाही प्रभाव नक्कीच मतदानावर तिथं झाला असावा. म्हणजे गरिबीच इतकी एवढी वाढवलेली आहे की 1500 रुपये सुद्धा जास्त वाटायला लागलेत. आणि याच्यात तो पैसा आल्यामुळे आणि दुसरं सरकार आल्यानंतर ही योजना बंद करेल का काय असा प्रश्न तिथं महिलांना वाटत असल्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचा प्रभाव या इलेक्शनवर पडला असावा आणि म्हणून महायुतीचा एवढा मोठा विजय झाला. तरी दादा हे महायुतीतले 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री होण्याची जी इच्छा आहे ती यावेळेला पूर्ण होत नाही असं तुर्तास वाटतं आहे. ज्या गोष्टीसाठी दादा बाहेर पडले ती जर गोष्ट त्यांना मिळत नसेल तर मग हे सगळं करून काय मिळालं दादांना? मंत्रिपद मिळेल, त्यांचे नेते जे कोणी आहेत ते खुश राहतील, 7 ते 8 मंत्रिपदं त्यांना मिळतील अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे साहेबांना 10 ते 12 मंत्रिपदं मिळतील. मुख्यमंत्रीपद कदाचित 1 वर्षभर दिलं जाईल सुरुवातीला, नंतर 4 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब तरी मुख्यमंत्री होतील. नाहीतर मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये ज्या पद्धतीने नवीन प्रयोग केला तसा एक महाराष्ट्रातलाच नेता जो काही काळ गेले 5-6 वर्ष दिल्लीमध्ये काम करतोय त्याचंही वजन बऱ्यापैकी वाढलेलं आहे, त्या नेत्याला सुद्धा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचं केलं जाऊ शकतं. परंतु दादांचा नंबर लागताना दिसत नाहीये. नाही, भाजप कधी अशी संधी देणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी दिली तर 1 वर्षासाठी देतील, कारण ते गेले 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि त्यांचं वजन लोकांच्या मनामध्ये आणि खास करून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे एक आदर नाही तर कुठेतरी एक वातावरण लगेचच मोठा बदल नको व्हायला म्हणून सुरुवातीला एकनाथ शिंदे साहेबांना दिलं जाऊ शकतं. नाही तर बीजेपी सुद्धा घेईल, पण बीजेपीला एकदा हातात घेतलं तर ते काय स्टेअरिंग व्हील नाही, तर ते जे गाडीचं स्टेअरिंग आहे ते काय सोडतील असं वाटत नाही. एक शेवटचा प्रश्न की राम शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये तुमच्या जे पुरावे त्यांनी दाखवले ते पुरावे घेऊन ते तक्रार करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. निवडणूक आयोग असेल किंवा मग कोर्ट असेल ते जाण्याची भाषा करतायत. काय तुम्ही त्याला उत्तर द्याल? 19ला सुद्धा कोर्टात गेले होते, आताही ते कोर्टात जातील. मी तर म्हणतोय आता नवीन प्रेसिडेंट झालेत अमेरिकेचे, त्यांनाही जाऊन कंप्लेंट केली तर काय हरकत नाही. जे जे काय करायचं ते तुम्ही करा. 5 वर्ष तुम्ही काय करत नाही, 5 वर्ष मतदारसंघामध्ये सुद्धा तुम्ही येत नसता. गेल्या 5 वर्षामध्ये लोकांची सेवा मी केली, तशीच सेवा पुढच्या 5 वर्षामध्ये मी करेल. तुम्ही कोर्टात जावा नाही तर कुठेही जावा, तो तुमचा विषय राहिला. लोकांनी निर्णय तिथे दिलेला आहे, आम्ही लोकांची सेवा पुढचे 5 वर्ष करू. थोडासा एक फटका ट्रम्पेटचा पण बसलाय तुम्हाला असं वाटतं? 9 जागा असं म्हणतात की जिथे ट्रम्पेटचं जे चिन्ह होतं त्या चिन्हाचा परिणाम झाला. माझ्या मतदारसंघामध्ये 3,500 मतं रोहित पवार नावाच्या एका व्यक्तीला मिळाली, जे डुप्लिकेट कॅन्डिडेट होता. त्याला ट्रम्पेट मिळालं होतं, त्याला 3,500 मतं मिळाली. आणि 10 आमदार आमचे असे पडलेले आहेत ज्यांचा आकडा ट्रम्पेटला मिळालेले जे काही मते आणि ते किती मताली पडलेत
ती जर टॅली केली तर ट्रम्पेट नसतं तर आपले 10 उमेदवार तिथे निवडून आले असते. आधी नाव बदलण्याची तुम्ही मागणी केली होती, आता ते चिन्हच काढून टाकण्यात यावं अशी काही मागणी आपण करणार आहात? हे चिन्ह काढून टाका ही मागणी आमची आधीपासूनचीच आहे. आता परत एकदा प्रयत्न आम्ही करू. महाराष्ट्रातल्या लोकांना कळालं इलेक्शन कमिशनच्या, पण दिल्लीच्या लोकांच्या डोक्यातच तो विषय जात नाही. आता बघूया. महानगरपालिका आणि ह्याच्यात तर ते चिन्ह गेलंच आहे. महानगरपालिकेला आणि लोकल बॉडीला कुठेही ते चिन्ह नसणार आहे. पण 5 वर्षामध्ये आम्हाला आता भांडावं लागेल की खासदारकीला आणि आमदारकीला ते चिन्ह परत कधीच वापरलं गेलं नाही. धन्यवाद तुमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते रोहित पवार, ज्यांनी राम शिंदे यांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलेलं आहे. सोबतच राम शिंदे हे डिप्रेशनमध्ये गेलेत आणि म्हणून अशी वक्तव्य करतायत असं वक्तव्य केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन चिखलेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. रोहित पवार आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. या सगळ्याला सुरुवात झाली आज सकाळच्या